भीष्म पुढे म्हणाले, कृतिका नक्षत्राखाली पवित्र अग्नीची स्थापना केल्यानंतर यज्ञ केला जातो. अशी व्यक्ती भीतीपासून मुक्त होऊन आपल्या मुलांसह स्वर्गात चरते. त्याचे शब्द वचनाप्रमाणे हवेत टांगलेले असतात, जणू आकाश स्वतःच ऐकत आहे. भीष्मची कथा ऐकून युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. शेवटी तो एक राजा होता आणि त्याच्या लोकांचे भवितव्य त्याच्या खांद्यावर होते. ज्यांना मुले हवी आहेत त्यांचे काय, त्याने विचारले. त्याचा आवाज अगदी कुजबुजत होता. भीष्म हसला. त्याचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले. रोहिणीच्या हाताखाली सद करा, तो म्हणाला, आणि तुम्हाला अनेक संतती मिळतील. मुबशिरांच्या हाताखाली तुम्हाला कोणत्याही आव्हानावर मात करण्याची शक्ती आणि चैतन्य मिळेल. भीष्म बोलत असताना रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. मखमलीच्या विस्तारात विखुरलेल्या हिऱ्यासारखे नक्षत्र समूह स्वतः जिवंत होताना दिसत होते, जणू ते श्रोत्यांना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन करत होते. गुरुवासाठी उत्सुक असलेल्या एका तरुण राजपुत्राने आजच्या अधिपत्याखालील सरदाबद्दल विचारले. भीष्माने एक उत्तर दिले. ते सादर करून त्याच्या आवाजाने भीतीचा एक संकेत घेतला. एक माणूस भयंकर कृत्य करणारा बनतो. राजकुमारचे डोळे उत्साहाने चमकले जेव्हा त्याने स्वतःला युद्धात मोठ्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कल्पना केली. जशी रात्र वाढत गेली तसंच हे भीष्म पुनर्वसच्या अधिपत्याखालील सरदाबद्दल बोलले, ज्याने शेतीद्वारे समृद्धी आणली. त्याने पुष्यबद्दल सांगितले, जिथे वार आणि प्रतीची खात्री होती आणि अश्लेषाच्या अधिपत्याखाली संस्कार करणाऱ्यांना वीर मुलांचा जन्म झाला. भीष्माच्या शब्दांनी विणलेल्या शक्यतांच्या विशाल आकृतीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना श्रोत्यांचे मन थरथर कापत होते. ते महाराजांच्या अधिपत्याखालील श्रद्धाबद्दल बोलत असताना त्यांनी लक्षपूर्वक ऐकले, ज्यामुळे नातेवाईकांना प्राधान्य मिळाले आणि फाल्गुनीच्या अधिपत्याखाली सौभाग्य सुनिश्चित झाले. जशी रात्र सरत गेली तसंच तारे आकाशात त्यांच्या शिखरावर पोहोचले. युधिष्ठिराला वाटले की त्याचे हृदय भीष्माने सामायिक केलेल्या शहाणपणाबद्दल कृतज्ञतेने फुलले आहे आणि ज्यांना संपत्ती आणि यश हवे आहे त्यांचे काय, त्याने आशेने भरलेला आवाज विचारलाशी बद्दल बोलताना भीष्माचे डोळे चमकले. महान सद्द विधीच्या दरम्यान राजा युधिष्ठिर आपल्या पूजे नातू भीष्माकडे एक प्रश्न घेऊन गेला. आजोबा, त्याने विचारले, या पवित्र समारंभात आपण आपली भेटवस्तू कोणाला द्यावी? त्याने समजावून सांगण्यास सुरुवात करताच भीष्माचे डोळे चमकले. हो माझ्या प्रिय आजा, भीष्म म्हणाला, जेव्हा श्राद्धात भेटवस्तू देण्याचा प्रश्न येतो तेव्हा भेटवस्तू देण्यापूर्वी ब्राह्मणांच्या गुणवत्तेचे कधीही परीक्षण करू नये. देवता आणि पित्यांच्या पूजेशी संबंधित सर्व कृतीमध्ये तपासणी करणे योग्य आहे, परंतु ब्राह्मणांना देताना आपण भक्तिभावाने त्यांच्याकडे गेले पाहिजे आणि त्यांची योग्यता तपासल्याशिवाय दान केले पाहिजे. भीष्माचे शब्द शहाणपणाने भरलेले होते. ते पुढे म्हणाले, तथापि श्राद्धामध्ये कर्मकांडात मदत करण्यासाठी ब्राह्मणांचा वापर केला पाहिजे याची तपासणी करणे आवश्यक आहे. या परीक्षेत त्यांचा जन्म, आचरण, वय, स्वरूप, शिक्षण आणि पालकत्वाची उदात्तता यांचा विचार केला पाहिजे. ब्राह्मणांमध्ये काही जण ही ओळ प्रदूषित करतात तर इतर ते पवित्र करतात. श्राद्धामध्ये भेटवस्तू घेण्यास अपात्र असलेल्यांची यादी करताना भीष्माचे डोळे झाकलेले दिसत होते. जो फसवणुकीने भरलेला आहे किंवा भ्रूणहत्येसाठी दोषी आहे किंवा सेवनामुळे आजारी आहे किंवा प्राणी पाळतो किंवा वैदिक अभ्यासासाठी निराधार आहे किंवा गावातील सामान्य सेवक किंवा कर्जाच्या व्याजावर जगतो किंवा जो सोम किंवा हस्तरेखावितो किंवा राजाच्या नोकरीत आहे किंवा तेल विकणारा किंवा फसवणूक करणारा आणि खोटी शपथ घेणारा, ब्राह्मणांमधील हे दुष्ट लोक या रांगेतून बाहेर पडण्यास पात्र आहेत. भीष्माने अशा अपात्र व्यक्तींना भेटवस्तू देण्याच्या परिणामांचे स्पष्टीकरण देताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. जर एखादा माणूस अशा पुरुषांना त्यांच्या स्वभावाची जाणीव ठेवून अशा वस्तूंची भेट देतो तर तो त्याच्या पित्यांना पुढच्या जगात मानवी वस्तू खाण्यास भाग पाडतो. भीष्माचे शब्द गुरुत्वाकर्षणाने भरलेले होते. जसे भीष्म पुढे सरकत गेले, युधिष्ठिरची उत्सुकता वाढत गेली. रेषेला पवित्र करणारे ते ब्राह्मण कोण आहेत? त्याने विचारले. भीष्माचे डोळे पुन्हा एकदा चमकले आणि त्याने उत्तर दिले, जे सर्व ब्राह्मण ज्ञान, वैदिक अभ्यास, व्रते आणि आचरणाने शुद्ध होतात आणि जे चांगले आणि नीतिमान वर्तन करतात त्यांना सर्व गोष्टींचे पवित्र करणारे म्हणून ओळखले पाहिजे. त्यानंतर भीष्माने श्राद्धामध्ये भेटवस्तू स्वीकारण्यास पात्र असलेल्यांची वैशिष्ट्ये सूचीबद्ध केली. जो 3 नचिकेतांशी परिचित आहे, ज्याने 5 यज्ञाग्नींची स्थापना केली आहे, ज्याला
5 सुपर्ण माहीत आहेत, जो वेदांच्या 6 शाखांशी परिचित आहे, जो अथर्व शिरांचे वाचन करतो, जो ब्रह्मचर्य पद्धतींचे पालन करण्यास समर्पित आहे आणि जो आहे. प्राचीन भारताच्या क्षेत्रात युधिष्ठिर आणि भीष्म यांच्यात एक सखोल संवाद सुरू झाला. श्राद्ध या पवित्र विधीची उत्पत्ती समजून घेण्यासाठी राजकुमाराने आपल्या नातवाला त्याचा इतिहास सांगण्यास सांगितले. भीष्माने आपल्या आवाजात आदराने कथा सांगण्यास सुरुवात केली. दूरच्या काळात जेव्हा जग भृगू आणि अंगिरांच्या वंशजांनी व्यापले होते, तेव्हा दत्तात्रेय नावाचा एक महान ऋषी उदयास आला. त्याचा मुलगा निमी विपुल तपस्वी संपत्ती घेऊन जन्माला आला. जसजसा काळ गेला, निमीचा मुलगा श्रीमंत, सौंदर्य आणि सद्गुण पसरवत अस्तित्वात आला. तथापि नशिबाने ठरवले की श्रीमंत केवळ 1000 वर्षांच्या आयुष्यानंतर हे जग सोडून जाईल. शोकात बुडालेल्या निमीने त्याच्या दिवंगत मुलाच्या सन्मानात शुद्धीकरण संस्कार केले. तरीही जेव्हा तो त्यांच्या मेजवानीच्या अवशेषांमध्ये बसला, तेव्हा निमीच्या मनात एक अस्वस्थ करणारा विचार आला. त्याने अनवधानाने एखादी निषिद्ध प्रथा सुरू केली असती का? त्याचे अंतकण पश्चातापाने जळ झाले होते. त्याने विचार केला की त्याचे काय परिणाम होऊ शकतात. तेव्हाच त्यांच्या वंशाचा पूर्वज अत्रि त्याच्या समोर प्रकट झाला. ज्ञानीगोषींनी निमीचे सांत्वन केले आणि त्याला आश्वासन दिले की त्याच्या कृती प्रत्यक्षात स्वयं जन्मलेल्या ब्राह्मणाने ठरवल्या आहेत. अत्रीने निमीला सांगितले की श्राद्ध विधी हा पित्यांचा सन्मान करण्यासाठी एक पवित्र अर्पण होता. ज्या पूर्वजांनी त्यांच्या अस्तित्वाच्या रचनेला आकार दिला होता, त्याने निमीला हा संस्कार कोणत्या तंतोतंत पद्धतीने करावा याबद्दल सूचना दिली. प्रथम मंत्रांसह पवित्र अग्नीचे आवाहन करणे. नंतर अग्नी सोम, वरुण आणि विश्वदेवचे पित्यांचे सहकारी होते. त्यांना नैवेद्य ओतणे. जेव्हा अत्रीने आपले मार्गदर्शन चालू ठेवले, तेव्हा त्याने त्या शाश्वत देवतांची नावे सूचीबद्ध केली, जी श्राद्धात केलेल्या अर्पणांमध्ये भाग घेण्यास पात्र होती. त्यापैकी वाघ, ती विपा पुणेकरीत, पवन, पार्श्वनिक, क्षेमक आणि इतर अनेक होते, जे सर्व काळाच्या तालांशी परिचित होते. कुद्र, भात, पुलका, असा पिठला, कांदे, लसूण, काळे मीठ, विषारी शाक्याने मारलेले प्राण्यांचे मांस आणि इतर अनेक पदार्थ, अशा काही वस्तूंचा श्राद्धामध्ये समावेश करू नये असा इशारा देऊन भीष्माने आपल्या लेखाचा समारोप केला. जे अशुद्ध किंवा पापाने कलंकित होते, त्यांना या पवित्र विधी सहभागी होण्यापासून वगळण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. अशा प्रकारे श्राद्धची प्राचीन कथा युधिष्ठिरासमोर उलगडत गेली, ज्या धार्मिक अर्पणांद्वारे आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्याचे सखोल महत्त्व अधोरेखित होते. प्राचीन काळात भीष्माने श्राद्धच्या पवित्र विधीची रहस्य उघड करणारी एक कथा सांगण्यास सुरुवात केली. त्याने निमींबद्दल सांगितले, ज्याने मोठ्या भक्तिभावाने यज्ञ केला होता आणि सर्व महान ऋषींनी त्यांचे अनुसरण कसे केले आणि त्यांच्या पित्यांना, पूर्वजांना अत्यंत काळजीपूर्वक अर्पण केले. सर्व वर्गातील लोकांकडून अर्पण येत असताना पित्यांना अपचनाचा त्रास होऊ लागला. त्यांची पोळ पुण्याईतपत भरून गेली होती आणि त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या अन्नाच्या प्रचंड प्रमाणामुळे ते त्रस्त झाले होते. ते त्यांच्या अस्वस्थतेपासून आराम मिळवण्यासाठी पवित्र पेयाचे देव सोमाकडे गेले. अरे, आमचे दुःख मोठे आहे, ते ओरडले. आमच्या आरामासाठी जे आवश्यक आहे ते तू ठेव. सोमाने त्यांची विनंती ऐकली आणि म्हणाला, जर तुम्हाला देव सहजतेने मिळवायचे असतील तर तुम्ही पुनर्बांधणी का? मग जन्मलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी जा. आणि म्हणून पित्री आणि देवता मिळवू पर्वताच्या शिखरावर असलेल्या नातवाच्या निवासस्थानाकडे निराल्याजोबांच्या उपस्थितीत पोहोचल्यावर त्यांनी त्यांची अंतःकरणे त्याच्याकडे ओवाळली. ते म्हणाले, हे महान व्यक्ती, ते म्हणाले, यज्ञात आणि श्राद्धात आम्हाला अर्पण केलेल्या अन्नामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. हे स्वामी, आम्हाला कृपा दाखवा आणि आमच्या भल्यासाठी काय करावे लागेल ते करा. जन्मलेल्या आत्म्याने त्यांचे शब्द ऐकले आणि उत्तर दिले, येथे अग्नीचा देव माझ्या शेजारी बसला आहे. तो देखील तुमच्या फायद्यासाठी जे काही करेल ते करेल. अग्नीची देवता अग्नीपुढे आली आणि म्हणाली, महाराज, जेव्हा श्राद्ध येईल तेव्हा आम्हाला अर्पण केलेल्या वस्तू आम्ही एकत्र खाऊ. जर तुम्ही त्या वस्तू माझ्याबरोबर खाल्ल्या तर तुम्ही त्या सहज पचवण्यात यशस्वी व्हाल, यात शंका नाही. अग्नीच्या शब्दांमुळे पित्यांची अंतःकरणे आनंदाने भरून गेली आणि त्यांना माहीत होते की त्याचे त्रास लवकर संपतील. त्या दिवसापासून श्राद्ध अर्पणाचा एक भाग प्रथम अग्नीच्या देवाला अर्पण करण्याची प्रथा बनली. पित्यांना अन्न सहज पचेल
आणि जास्त खाल्ल्याने त्यांना कोणतीही हानी होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात होते. भीष्माने श्राद्ध विधीची गुंतागुंत समजावून सांगणे, त्याची रहस्ये आणि नियम उघड करणे सुरू ठेवले. जेव्हा तो बोलत होता, कुरुवंशाचा राजकुमार लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या समोर प्रकट होत असलेल्या प्राचीन परंपराबद्दल त्याचे मन आश्चर्याने भरले होते. भीष्म म्हणाला, श्राद्धासंदर्भात हा उच्च विधी आहे. पृथ्वीवर केलेल्या श्राद्धांद्वारे स्वतःच्या कुटुंबातील मृत सदस्य धोकाच्या स्थितीतून मुक्त होतात. महामहिम ब्राह्मण आणि ऋषी कश्यप यांच्यासारखे योगाचे महान गुरुदेखील पित्यांमध्ये गणले जात होते, असा उल्लेख करून भीष्माने आपल्या प्रवचनाचा समारोप केला. नियमितपणे श्राद्ध करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले, विशेषतः उपवासाच्या दिवशी. राज्याच्या पवित्र दालनांमध्ये राजा युधिष्ठिराने आपल्या पूजनातू भीष्माकडून मार्गदर्शन मागितले. जिज्ञासू मनासह आणि आध्यात्मिक कर्तव्याची गुंतागुंत समजून घेण्याची इच्छा बाळगून त्याने प्रश्न उपस्थित केला, ज्यामुळे सखोल संवाद होईल. आजोबा, युधिष्ठिर म्हणाला, जर व्रतांचे पालन करणारे ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून जेवतात तर ते स्वतःच्या व्रताचे उल्लंघन करतात का? त्यांनी अशी आमंत्रणे नाकारली पाहिजे की इतरांनी केलेल्या अर्पणांमध्ये सहभागी होण्यास परवानगी आहे. आध्यात्मिक प्रथेच्या बारीक सारीक गोष्टींचा उलगडा करू लागल्यावर भीष्माचे बुद्धिमान डोळे चमकू लागले. जे वेदांद्वारे नेमून दिलेल्या व्रताचे पालन करत नाहीत, एक दुसऱ्याच्या विनंतीनुसार खाऊ शकतात असे ते म्हणाले. तथापि जे पवित्र ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या व्रतांचे पालन करतात, त्यांनी केलेल्या अर्पणांचे सेवन करणे हे त्यांच्या व्रताचे उल्लंघन मानले जाईल. युधिष्ठिराला कुतूहल वाटू लागले आणि त्याने त्याची चौकशी सुरू ठेवली. काही लोक म्हणतात की उपवास हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे. तो म्हणाला, हे खरे आहे की नाही? भीष्म हसला. त्याची अभिव्यक्ती सौम्य पण ठाम होती. लोक अनेकदा नियमित उपवासाला खरा तपश्चर्या समजतात. प्रत्यक्षात जो आपल्या शरीराचा त्याग करतो त्याला तपस्वी किंवा कत्तराशी परिचित मानले जात नाही. खरा त्याग हा केवळ शारीरिक श्रमात नाही तर आत्मनकारात असतो. ब्राह्मण नेहमी सत्याचा शोध घेणारा, अन्न आणि भाषणापासून दूर राहणारा आणि वेदांचा अभ्यास करण्यासाठी स्वतःला समर्पित करणारा असला पाहिजे. व भीष्माने युधिष्ठिराला आध्यात्मिक कर्तव्याच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करणे सुरू ठेवले तेव्हा त्याने खऱ्या तपश्चर्येची रहस्य उघड केली. जो फक्त सकाळी आणि संध्याकाळी खातो, जेवणाच्या दरम्यान सर्व अन्नापासून दूर राहतो, तो अन्नापासून दूर राहतो असे म्हटले जाते, असे त्याने स्पष्ट केले. जो आपल्या विवाहित पत्नीबरोबर एकट्याने लग्न करतो तो ठरवलेल्या वेळी ब्रह्मचर्य व्रत पाळतो. भीष्माने खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवताच युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. भेटवस्तू देऊन एखादी व्यक्ती बोलण्यात खरी करते. कत्तलीद्वारे मिळणाऱ्या मांसापासून दूर राहिल्याने ती व्यक्ती मांसापासून दूर राहते. उदारपणे दिल्यास ती व्यक्ती सर्व पापांपासून शुद्ध होते आणि दिवसा जागे राहिल्याने ती व्यक्ती नेहमी सतर्क मानली जाते. जसे जसे त्यांचे संभाषण अधिक खोल होत गेले तसंच भीष्माने युधिष्ठिराला प्राचीन काळातील एक कथा सांगितली. जेव्हा 7 महान ऋषी अत्यंत गरजू असलेले एका ब्राह्मण कुटुंबावर आले होते. उपासमारीने ग्रस्त असलेल्या ऋषींना राजाचा मृत मुलगा शेव याला अन्नधान्य म्हणून शिजवण्यास भाग पाडले गेले होते. भीष्म म्हणाला, अहिंसा म्हणजे केवळ हिंसेचा अभाव नव्हे तर करुणा आणि आत्मसंयमाची उपस्थिती. जेव्हा एखादी व्यक्ती राजाकडून भेटवस्तू स्वीकारते तेव्हा ती सुरुवातीला गोड असू शकते. तो पवित्र पाऱ्याच्या किनाऱ्यावरील इतर दिवसांसारखाच एक दिवस होता. ऋषी, ते पूज्य ऋषी आणि साधू पवित्र पाण्यात स्नान करून त्यांच्या पापांपासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी दूरदूरून एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या काळातील काही सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली ऋषी होते, ज्यात सक्र, अंगीर, कवी अगस्त्य, नारद, प्रौता, भृगु, वशिष्ठ, कश्यप, गौतम, विश्वामित्र, जमदग्नी, गालव, अष्टप, भारद्वाज, अरुंधती, वाल्किल्या, शिवी, दिलीप, नहुषा, अमोरीशा, येती, धुंधुमार आणि पुरु यांचा समावेश होता. ते पाण्यात स्नान करत असताना अगस्त्य या महान बुद्धी आणि सामर्थ्यवान ऋषीच्या लक्षात आले की त्याने काढलेले कमळाचे देठ कोणीतरी काढून घेऊन किनाऱ्यावर जमा केले आहेत. तो क्षुल्लक नव्हता आणि त्याच्या शंका लगेच जागृत झाल्या. माझे देठ कोणी काढून घेतले? तो गडगडला. त्याचा आवाज पाण्याभोवती प्रतिध्वनित होत होता. अगस्त्याच्या शब्दांमुळे इतर ऋषींना धक्का बसला आणि त्यांना माहीत होते की त्यांनी कोणत्याही चुकीच्या कृत्यापासून त्यांची नावे साफ केली पाहिजेत. ते त्याच्या भोवती जमले आणि त्यांनी धार्मिकता आणि सत्य कायम ठेवण्याची शपथ घेतली. एक एक करून त्यांच्यापैकी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली की जर कोणी अगस्त्याचे देह खरोखरच चोरले असतील तर विशिष्ट कारवाई केली जाईल. भृगूने घोषित केले की
चोराला निंदा केल्यावर दंड केला जाईल, हल्ला केल्यावर हल्ला केला जाईल, आणि यज्ञात वध केलेल्या प्राण्यांच्या पाठीच्या कण्याला जोडलेले मांस खाल्ले जाईल. वशिष्ठाने वचन दिले की चोर त्याच्या वैदिक अभ्यासाकडे, शिकारी कुत्र्यांना पकडण्याकडे दुर्लक्ष करेल आणि शहरात भिक्षुक म्हणून जगेल. कश्यपाने प्रतिज्ञा केली की चोर सर्व ठिकाणी सर्व गोष्टी विकेल, ठेवीचा गैरवापर करे आणि खोटे पुरावे देईल. गौतमने घोषित केले की चोर अभिमानाने जगेल, सर्व प्राण्यांना समानतेने न पाहणारी समज दर्शवेल आणि नेहमी इच्छा आणि क्रोधाला बळी पडेल. अंगिरसने शाप दिला की चोर अशुद्ध असेल. एक निंदनीय ब्राह्मण ज्याने शिकारी कुत्र्यांना पकडले आणि तो ब्राह्मणतेचा दोषी होता, धुंडुमाने शपथ घेतली की चोर त्याच्या मित्राचा कृतज्ञ होणार नाही. एका शूद्र स्त्रीला जन्म देईल आणि इतरांशी सामायिक न करता घरात येणारे कोणतेही चांगले अन्न एकट्याने खाना. दिलीपाने घोषित केले की चोर एका ब्राह्मणासाठी किंवा असलेल्या दुःखाच्या आणि बदनामीच्या प्रदेशात उतरेल, जो एका गावात राहतो आणि एका शूद्र महिलेशी लैंगिक संबंध ठेवतो. पुढे प्रतिज्ञा केली की चोर दत्ताचा व्यवसाय स्वीकारेल, त्याच्या पत्नीच्या कमाईने आधार घेईल आणि त्याच्या सासऱ्याकडून उदरनिर्वाह घेईल. शपथ चालू राहिली. प्रत्येक होशी कज्ञात चोरावर स्वतःचा शाप जोडत होता. शुक्राने शपथ घेतली की चोर प्राण्यांचे मांस खाणार नाही. पवित्र चालीरीती आणि परंपरांवरील गंभीर चर्चेदरम्यान ज्ञानी राजा युधिष्ठिराने पूज्य ज्येष्ठ भीष्माला एक हृदय प्रश्न विचारला. हे भयच्या दुर्मिळ प्रमुख त्याने विचारले. त्यानंतरच्या समारंभात छत्र्या आणि पादत्राणे देण्याची प्रथा कुणाकडून सुरू करण्यात आली होती, ती का सुरू करण्यात आली आणि त्या भेटवस्तू कोणत्या उद्देशाने बनवल्या जातात. तोळ्यात चमक घेऊन भीष्म एक कथा विनू लागला, जी युधिष्ठिराला जुन्या युगात घेऊन जाईल. तो म्हणाला, हे राजकुमार तू कर. तो म्हणाला, धार्मिक विधीमध्ये क्षत्रिय आणि पादत्राणे देण्याच्या प्रथेच्या संदर्भात मी जे तपशील ऐकणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. आणि अशा प्रकारे भीष्माने एका आख्यायिकेची सुरुवात केली, जी प्राचीन दंतकथेच्या चित्रपटासारखी उलगडत होती. दूरच्या काळात भृगूच्या वंशातील एक पराक्रमी घोषित जमदग्नी त्याच्या धनुष्याने दैनंदिन सरावात गुंतला होता. त्याची पत्नी रेणुका त्याने मारलेले बाण गोळा कर त्याच्याकडे परत आणत असे, कारण त्याला त्याच्या बाणांच्या कर्कश आवाजाने आणि त्याच्या धनुष्य हल्ल्याने आनंद होत असे. एका तापदायक दिवशी जेव्हा ज्येष्ठामूल महिन्यात सूर्य त्याच्या शिखरावर होता, तेव्हा जमदग्नीची पत्नी रेणुका तिच्या पतीने मारलेले बाण आणण्यासाठी बाहेर पडली. तथापि ती लवकरच तीव्र उष्णतेमुळे जळालेली आढळली आणि झाडाखाली आश्रय घेतला. तिच्या पतीच्या रागाच्या भीतीने ती फक्त एक क्षण विश्रांती घेत असताना रेणुका पुन्हा एकदा बाण गोळा करण्यासाठी परतली. तिचे पाय वेदनेने चपळ झाले. ती भीतीने थरथरत जमदग्नीजवळ गेली. रागाने भरलेले घोषी वारंवार त्याच्या गोरा चेहऱ्याच्या जोडीदाराला संबोधित करत म्हणाले, हे रेणुका, तुला परत येण्यास इतका उशीर का झाला. तिचा कर्कश आवाज असलेल्या रेणुकाने तिच्या विलंबाचे कारण स्पष्ट केले. हे तपश्चर्येच्या संपत्तीने संपन्न असलेल्या तू, माझे डोके आणि पाय सूर्याच्या किरणामुळे जळाले होते. उष्णतेमुळे त्रस्त होऊन मी स्वतःला एका झाडाच्या सावलीत टाकले होते. जमादाग्नीचा राग आणखी तीव्र झाला जेव्हा त्याने दिवसाच्या ताऱ्याचा नाश करण्याची शपथ घेतली, ज्याने त्याच्या पत्नीला अशा प्रकारे त्रास दिला होता. जेव्हा जमदग्नी सूर्याकडे तोंड करून उभा होता, त्याने आपले दिव्य धनुष्य ओढले आणि अनेक बाण उचलले. तेव्हा स्वतः सूर्य त्याच्यासमोर प्रकट झाला. ब्राह्मणाच्या वेशात सूर्यदेव जमदग्नीच्या जवळ गेला आणि म्हणाला, सूर्याने तुला नाराज करण्यासाठी काय केले आहे. आकाशातून वाहतो, तो पृथ्वीवरून ओलावा उचलतो आणि पावसाच्या रूपात पुन्हा एकदा तिच्यावर ओततो. सूर्यदेव पुढे म्हणाला, हे पुनरुत्पादित करा. ह्यामुळेच मानवाचे अन्न उगवते, अन्न जे त्यांना खूप आवडते. वेळ भारताच्या प्राचीन भूमी दोन पूज्य व्यक्तींमध्ये एक पौराणिक कथा उलगडत गेली. जमदग्नी एक शक्तिशाली ऋषी आणि सूर्य तेजस्वी सूर्यदेव. एके दिवशी जेव्हा सूर्य आकाशात त्याच्या शिखरावर पोहोचला, तेव्हा तो सामान्य ब्राह्मणाचा वेश धारण करून विनम्रतेने जमदग्नीच्या जवळ पोहोचला. सूर्याने हात जोडून आणि सौम्य स्वरात जमदग्नीला त्याच्याबद्दलच्या रागाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. हे पुनरुत्पादित ऋषी सूर्य म्हणाला, सूर्य नेहमीच गतिशील असतो. सतत पुढे जाणाऱ्या दिवसाच्या प्रभूला तू कसे छेदू शकतोस. पण जमदग्नी ठाम राहिला. त्याचा अग्निमय आत्मा अविचल होता. त्याच्या चेहऱ्यावर विनोदाचा एक आभास घेऊन जमदग्नीने उत्तर दिले,
हे सूर्य, मी तुझ्या वेशात पाहतो आहे. मला माहीत आहे की तू एकाच वेळी हालचाल करतोस आणि हालचालही करत नाहीस. मी आज तुला एक धडा शिकवीन. त्याने जाहीर केले की तो सूर्याला त्याच्या बाणाने खाली पाडणार आहे. जेव्हा तो दुपारच्या वेळी स्वर्गात स्थिर उभा राहील, जमदग्नीच्या दृढ निश्चयाने आश्चर्यचकित होऊन सूर्याने संरक्षणाची याचना केली. हे पवित्र सूर्य म्हणाला, जरी मी दुखावले असले तरी पहा, मी तुझ्या दयेचा समर्थक आहे. पण जमदग्नी शांत झाला. त्याचे मन पुढच्या आव्हानावर स्थिर झाले. जेव्हा सूर्यदेव त्याला सतत विनवणी करत राहिला, तेव्हा जमदग्नीचे हावभाव सौम्य झाले आणि तो हसला. त्याने सूर्याला विचारले, जेव्हा तू माझे संरक्षण मागितलेस तेव्हा तुला कशाची भीती वाटते? जो माणूस एखाद्या पुरवठादाराचा वध करू शकेल, त्याने त्याच्या गुरुच्या खाटेचे उल्लंघन केले असते की दारू प्यायली असते? ऋषीच्या शब्दांमध्ये एक मोठा इशारा होता. स्वतःच्या मर्यादा लक्षात घेऊन सूर्याने जमदग्नीला नमन केले. आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने त्याने त्याला एक छत्री आणि एक जोडी चप्पल भेट म्हणून दिली. हे महान ऋषी, ही छत्री घ्या, सूर्य म्हणाला, ज्यामुळे माझे डोके माझ्या किरणांपासून संरक्षित केले जाऊ शकते. ही जोडी पादत्राणे पायांच्या संरक्षणासाठी चामड्यापासून बनवलेली आहे. तो जमदग्नीने भेटवस्तू स्वीकारताच सूर्याने घोषित केले की हे अर्पण तिन्ही जगातील पवित्र विधींचा अविभाज्य भाग बनतील. त्या दिवसापासून ब्राह्मणांना छत्र्या आणि बूट देण्याची परंपरा आहे गुणकारी कृती म्हणून स्थापित झाली. पूज्य घोषित भीष्म यांनी या प्रथेच्या गुणांची स्तुती करत कथा पुढे चालू ठेवली. त्यांनी स्पष्ट केले की जे ब्राह्मणांना 100 बरगड्यांसह पांढऱ्या छत्र्या देतात त्यांना मृत्यूनंतर शाश्वत आनंद मिळेल आणि ते ब्राह्मण अप्सरा आणि देवाने वेढलेल्या इंद्राच्या राज्यात राहतील. कथा जसजशी संपुष्टात येत गेली तसंच हे भीष्माने या परंपरेच्या महत्त्वावर भर दिला. हे सामर्थ्यवान, तो म्हणाला, जो स्नत ब्राह्मणांना किंवा ज्यांच्या पायांवर विधी करता त्यांना पादत्राणे देतो. हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सूर्य नुकताच उभाम पावला होता. त्याच्या सिंहासनावर पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर खोलवर विचार करत बसला होता. तो पुल्य ज्येष्ठ राजकारणी भीष्माकडे वळला आणि त्याने मार्गदर्शन मागितले. युधिष्ठिर म्हणाला, हे भरताच्या वंशातील आदरणीय व्यक्ती, तुम्ही मला गृहस्थाच्या कर्तव्याबद्दल सर्व काही सांगता का? केवळ या जगातच नव्हे तर पुढच्या जगातही समृद्धी आणणार आहे. जीवन जगण्यासाठी मी काय केले पाहिजे? भीष्माचे डोळे ज्ञानाच्या झगमगाटाने उजळले. त्याने मान डोलावली आणि प्राचीन आणि कालातीत अशा दोन्ही प्रकारच्या आवाजात बोलू लागला. भीष्म म्हणाला, हे भरत, मी तुम्हाला सांगतो, वासुदेव आणि पृथ्वी देवीची कथा ही एक जुनी कथा आहे, परंतु त्यात खूप शहाणपण आहे. भीष्मच्या शब्दांनी युधिष्ठिराला खूप पूर्वीच्या काळात नेले, जेव्हा पराक्रमी राजा वासुदेवाने सद्गुणी जीवन कसे जगावे यासाठी मार्गदर्शनासाठी पृथ्वी देवीचा शोध घेतला होता. वासुदेव आदराने आणि नम्रतेने पृथ्वी देवीच्या जवळ गेला. हे पूज्य, तो म्हणाला, मी ऐकले आहे की तुम्ही विश्वाचे रहस्य तुमच्या विशाल विस्तारामध्ये धरले आहे. मी तुम्हाला विनवणी करतो, गृहस्थ असण्याचा अर्थ काय आहे याबद्दल तुमचे ज्ञान मला सांगा. पृथ्वी देवी वासुदेवावर दयाळूपणे हसली. तिचा आवाज पानांच्या हलक्या थरथरणाऱ्या आवाजासारखा होता. घर मालकाने ऋषी, देवता, पितरी आणि पुरुषांची पूजा केली पाहिजे. ती म्हणाली, त्याने भक्ती आणि शुद्धतेने यज्ञ केले पाहिजे. देवांना अर्पणाने प्रसन्न केले जाते तर पुरुषांना अनाथितेने तृप्त केले जाते. वासुदेवाने देवीचे शब्द दक्षपूर्वक ऐकले. त्याचे हृदय तिच्या आदर्शानुसार लग्नाच्या इच्छेने भरले. मी आणखी काय करावे? त्याने विचारले. तिने उत्तर दिले, दिवसा अन्नापासून दूर राहा आणि तुमच्या पवित्र आरवीला आणि यज्ञ अर्पणांना उपस्थित राहा. पित्यांच्या समाधानासाठी अन्न आणि पाणी किंवा फळे, मुळे आणि पाणी अर्पण करा. शुद्ध लोणीमध्ये उकळलेल्या भातासह वैष्णव अर्पण करा आणि प्रजापतीला स्वतंत्र आणि विशिष्ट अर्पण करावीची शिकवण ऐकून वासुदेवचे मन आश्चर्याने भरून गेले. पाहुण्यांचे काय? त्याने विचारले, मी त्यांच्याशी कसे वागावे? तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पुरुषांना अन्न अर्पण करा. ती म्हणाली, याला होरी अर्पण म्हणता. तुमच्या घराच्या आतील भागात मारू आणि देवतांना खुले हवेत, विश्वदेवांना आणि रात्री राक्षसाने आत्म्यांना वेगळे अर्पण करा. जेव्हा वासुदेवाने देवीचे शब्द ऐकले तेव्हा त्याला त्याचे हृदय जाणवले. प्राचीन ज्ञानाच्या पवित्र दालनांमध्ये भरत राजवंशाचा न्यायी राजा युधिष्ठिराने भीष्माकडून एक पूज्य ऋषी ज्ञान मागितले. मला सांगा, युधिष्ठिराने विचारले, प्रकाशाच्या देणगीबद्दल त्याचा उगम कसा झाला? त्याचे गुण काय आहेत?
कथा सांगण्यास सुरुवात करताना भीष्माचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले. पूर्वीच्या काळात सुवर्ण गुंतागुंतीचा तपस्वी असलेल्या सुवर्णाने सर्व वेदांवर प्रभुत्व मिळवले होते आणि अनेक उदत्त आत्म्यांना मागे टाकले होते. एके दिवशी सोन्याचा डोंगर असलेल्या मेरूच्या भव्य छातीवर फिरताना सुवर्णाला सर्व प्राण्यांचा स्वामी मनू भेटला. जेव्हा ते चिंतनशील शांततेत एकत्र बसले तेव्हा सुवर्णाने मनूला एका गहन रहस्याबद्दल प्रकाश टाकण्यास सांगितले. सुवर्णाने विचारले, देवतांना फुले आणि धूप अर्पण करण्याची ही प्रथा काय आहे? तिचा उगम कसा झाला? त्याचे फायदे काय? मनू जाणून बुजून हसला, कारण त्याने काळाची पहाट पाहिली होती. तो एक प्राचीन कथा वाचू लागला जी विश्वाचे रहस्य उलगडणार होती. पूर्वीच्या काळात शुक्रा या ज्ञानी ब्राह्मणाने तिन्ही जगांवर राज्य करणाऱ्या पराक्रमी दैत्य राजा वलीला भेट दिली होती. जेव्हा ते आदरपूर्वक शांततेत एकत्र बसले होते तेव्हा वलीने शुक्राला देवतांना फुले आणि धूप अर्पण करण्याच्या गुणवत्तेबद्दल विचारले. जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा शुक्राचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. हो, हे असुर राजपुत्र शुक्रा म्हणाला, तपश्चर्या पहिल्यांदा जीवनात आली तेव्हा प्रकाशाची देणगी उद्भवली. त्यानंतर करुणा आणि सद्गुण आले आणि त्यांच्याबरोबर पवित्र औषधी वनस्पती आणि फुले आली जी मन प्रसन्न करतात आणि समृद्धी प्रदान करतात. शुक्राच्या शब्दांनी प्राचीन ज्ञानाचे चित्र विणले, ज्यामुळे विश्वाची रहस्य उघड झाली. त्यांनी स्पष्ट केले की फुले झाडांवरून जन्माला येतात, काही जंगली, काही पाळीव, काही डोंगरावरील निवासस्थान. त्यांची सुगंध अनुकूल किंवा अप्रिय असू शकतात आणि गोड सुगंध असलेले देवतांना अर्पण केले पाहिजेत. गंधर्व आणि नालांमध्ये कमळ त्याच्या नाजूक पांढऱ्या पाकळ्यासह एक आवडता पदार्थ आहे. शुक्रा पुढे म्हणाले, स्मशानभूमी आणि स्मशानभूमीवर वाढणारी फुले विवाहविधीसाठी किंवा लाजाळूपणासाठी योग्य नसतात, परंतु डोंगरांवर आणि दऱ्यांमध्ये जन्मलेल्या लोकांना अनुकूल सुगंध आणि पैलूसह देवतांना अर्पण केले पाहिजे. त्याने धूप बनवण्याचे रहस्य उघड केले, ज्यात त्याने स्पष्ट केले की काही उत्सर्जना शुभ असतात तर इतर अशुभ असतात. जेव्हा शुक्रा बोलत होता तेव्हा हवा ज्ञानाच्या गोड सुगंधाने भरून गेली होती. युधिष्ठिरचे डोळे समजुदारपणाने चमकले आणि भीष्म जाणून बुजून हसला, कारण त्याने त्याच्या पुढे उलगडत असलेले प्राचीन ज्ञान पाहिले होते. सुवर्ण म्हणून शुक्रा आणि वली यांची कथा हा त्याचा पुरावा. बला भरतच्या पवित्र मंदिरांमध्ये ज्ञानाची तहान असलेला राजा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्माकडे गेला. अत्यंत आदराने त्याने देवतांना फुले, धूप आणि दिवे अर्पण करण्याच्या गुणवत्तेबद्दल चौकशी केली. त्याने पारंपरिक जीवनशैलीचे पालन करणाऱ्यांनी अर्पण केलेल्या वलीशी संबंधित विधीबद्दलही स्पष्टीकरण मागितले. बुद्धी असलेला वशी भीष्म कालानुक्रमानुसार एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. ही नहुषा या राजाची कथा होती, जो स्वतःच्या सद्गुणांद्वारे आणि चांगल्या कृत्यांद्वारे स्वर्गात चढला होता. जेव्हा तो आकाशीय प्रदेशात राहत होता तेव्हा नहुषा मानवी आणि दैवी अशा विविध क्रिया करत असे. तो दररोज धूप आणि दिवे अर्पण करत असे आणि जपमुख, पठण आणि ध्यानाचे पवित्र विधी देखील करत असे. तथापि जसा काळ पुढे सरकत गेला तसंच नहुषाचा अभिमान वाढत गेला. त्याच्या नवीन शती आणि दर्जामुळे तो पारंपरिक प्रथा आणि विधींकडे दुर्लक्ष करू लागला, ज्यामुळे तो आपली आध्यात्मिक ऊर्जा गमावू लागला. ज्या गोष्टींना एकेकाळी त्यांच्या शहाणपणासाठी आणि सामर्थ्यासाठी पूज्य मानले जात होते, त्यांना आता नहुषाला आपल्या खांद्यावर उचलण्यास भाग पाडले गेले. अगस्त्य हा एक महान तपस्वी होता, जो गर्विष्ठ राजाचा भार उचलण्यासाठी निवडण्यात आला होता. एके दिवशी पवित्र ग्रंथांच्या ज्ञानासाठी प्रसिद्ध असलेला ऋषी भृगू अगस्त्याच्या आश्रमात आला. त्याला अगस्त्य चिंतनशील अवस्थेत बसलेला दिसला आणि त्याने त्याला अत्यंत काळजीने संबोधित केले. महान तपस्वी, तो म्हणाला, देवतांचा प्रमुख बनलेल्या नहुषाने आमच्यावर केलेला हा अपमान आपण कसा सहन करू शकतो? त्याचा अहंकार हा आपल्या पवित्र परंपरांवरील डाग आहे. नसते जरी नहुषाच्या कृतीमुळे अस्वस्थ होता तरी त्याने राजाला शाप देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्याने स्पष्ट केले की ब्राह्मणाने स्वतः नहुषाला एक वरदान दिले होते, ज्यामुळे तो अजय झाला होता. स्वयं जन्मलेल्या देवतेने नहुषाला पिण्यासाठी अमृत देखील दिले होते, ज्यामुळे त्याची शक्ती आणखी मजबूत झाली. अगस्त्याच्या शब्दांनी विचलित न झालेल्या भृगूने नहुषाच्या शक्तीचा प्रतिकार करण्याची आणि खऱ्या इंद्राला त्याच्या योग्य ठिकाणी परत आणण्याची त्याची योजना उघड केली. त्याच्या नजरेत तीव्र निर्धाराने त्याने घोषित केले की तो नहुषाला देवाचा प्रमुख म्हणून त्याच्या पदावरून खाली फेकेल
ओशीने खऱ्या इंद्राला पुन्हा स्थापित करण्याची शपथ घेतली, ज्याने असंख्य घोडे यज्ञ केले होते आणि नहुशाला त्याच्या अन्यायकारक कृत्यासाठी शाप दिला. रुकू बोलत असताना अगस्त्याचा चेहरा आशा आणि दृढ निश्चयाच्या भावनेने उजळला. ओशींच्या शब्दांनी तो खूप प्रभावित झाला आणि त्याच्या खांद्यावरून भार उठल्याचे त्याला जाणवले. अंतःकरणात कृतज्ञतेने त्याने भृगूची योजना स्वीकारली आणि नहुशाला खाली खेचण्याच्या त्याच्या प्रयत्नात त्याला पाठिंबा देण्याचे वचन दिले. आणि म्हणून नवीन उद्देशाने अगस्त्य आणि भृगू राजा युधिष्ठिरच्या दरबारात दोखाची आणि सुटकेची एक कथा उलगडत गेली. राजाच्या कुतूहलाला नहुशाच्या कथेने उत्तेजन दिले, जो एकेकाळी देवांचा प्रमुख होता, पण आता त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आले होते. पूज्य ऋषी भीष्म यांनी नहुशाच्या पतनाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचे वर्णन करण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की नहुशाने राजा म्हणून त्याच्या सुरुवातीच्या काळात सर्व पवित्र विधी भक्ती आणि धर्मनिष्ठेने केले होते. तो देवांना प्रकाश आणि धूप अर्पण करत असे, विशेष दिवशी अर्पण करत असे आणि ब्राह्मणांचा आदर करत असे. त्याच्या सुज्ञ राजवटी त्याचे राज्य समृद्ध झाले. मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला तसचे नहुशाचे नशीब ढासू लागले. तो गर्विष्ठ होत गेला आणि त्याला प्रथमतः समृद्धी मिळवून देणाऱ्या पवित्र कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू लागला. देवाची शक्ती कमी होऊ लागली आणि दुष्ट राक्षसांमुळे त्यांच्या यज्ञविधीमध्ये अडथळा निर्माण झाला. क्षणाक्षणाला नहुशाने महान ऋषी अगस्त्याला त्याच्या रथाला जोडून सरस्वतीच्या किनाऱ्यावरून वाहन उचलण्याची आज्ञा दिली. आणखी एक शहाणा ऋषी भृगू याला नहुशाच्या कृतींची जाणीव होती आणि तो गुप्तपणे अगस्त्याला मार्गदर्शन करत होता. भृगूने अगस्त्याला त्याचे डोळे बंद ठेवण्याची सूचना केली, जोपर्यंत तो त्याच्या कुरलेल्या कुल्यांमध्ये प्रवेश करू शकत नाही, जिथे तो अदृश्य राहतो. अगस्त्य जेव्हा नहुशाच्या जवळ पोहोचला तेव्हा राजाने त्याला विलंब न करता रथाला चिकटून राहण्याचे आदेश दिले. अजूनही अगस्त्याच्या कुल्यांमध्ये लपून राहिलेला भृगू नहुशाच्या कृतीमुळे खुश झाला, पण त्याने स्वतःला उघड न करण्याचा निर्णय घेतला. त्याला माहीत होते की ब्रह्माने दिलेल्या वरदानामुळे नहुशाने अफाट शक्ती मिळवली होती आणि त्याला चिलवण्याची त्याची इच्छा नव्हती. तथापि जेव्हा नहुशाने त्याच्या पायाने अगस्त्याच्या डोक्यावर वार केले तेव्हा भृगू आता गप्प राहू शकला नाही. रागाच्या भरात भृगूने नहुशाला शाप देत म्हटले, तुम्ही या महान ऋषीला मारले आहे, त्यामुळे तुम्ही जमिनीवर पडाल, सर्पात रूपांतरित व्हाल. आणि तसे झाले. नहुश लगेच त्याच्या सिंहासनावरून पडला आणि त्याने सापाचे रूप धारण केले. पण त्याच्या कोसळलेल्या अवस्थेतही नहुशाने त्याच्या पूर्वीच्या आत्म्याचे काहीसे प्रतिरूप कायम ठेवले. तो स्वतःला मुक्त करण्याच्या आशेने भृगूला प्रसन्न करू लागला. अगस्त्य करुणेने भरलेला ऋषीला संतुष्ट करण्याच्या नहुशाच्या प्रयत्नांमध्ये सामील झाला. अखेरीस भृगू त्यांच्या भक्तीमुळे प्रभावित झाला आणि शाप उचलल्यास तयार झाला. तथापि त्याने नहुशाला इशारा दिला की भावी राजा युधिष्ठिराने त्याला या नशिबातून वाचवल्याशिवाय त्याचे तारण येणार नाही. या शब्दांसह भृगू गायब झाला आणि अगस्त्याला त्याच्या आश्रमात परत जाण्यासाठी सोडले. अनेक वर्षे गेली आणि नहुशाची कथा स्वर्गाच्या इतिहासात विसरली गेली. पण जेव्हा राजा युधिष्ठिर आला एका उदास संभाषणादरम्यान युधिष्ठिराने त्याचे पूजकाका भीष्म यांना एक प्रश्न विचारला. ते दुष्ट आत्मे कुठे जातात? त्याने विचारले. ब्राह्मणांच्या पवित्र वस्तू कोण चोरतात किंवा त्यांचा गैरवापर करतात? भीष्माने एक कथा सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे झाकलेले दिसत होते का दूरच्या प्रदेशात एक दी चंदाल आणि एक क्षत्रिय मार्ग ओलांडत होते. क्षत्रिय शाही रक्ताचा माणूस चंदालाचे विखुरलेले स्वरूप पाहून त्याची खिल्ली उडवत होता. त्याच्या शरीरावर रस्त्यांवरील धुळीची उधळण होत होती. तरीही त्याच्या स्वतःच्या खांदाने असूनही चंदाल त्याच्या त्वचेवर पडलेले दुधाचे लहान थेंब धुण्याचा तीव्र प्रयत्न करत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. दूध धुण्याचे हे वेळ काय आहे? क्षत्रियाने तिरस्काराने गंगेल्या त्याच्या आवाजात विचारले. अशा शुद्धतेमुळे झाकले जाणे हे चंदलाचे नशीब नाही का? आपली कथा सांगण्यास सुरुवात करतात चंदलाच्या डोळ्यांना लाज वाटली. तो एकेकाळी अशा ठिकाणी राहत होता जिथे ब्राह्मणांच्या पवित्र गुराबराचा एक गट चोरीला गेला होता. प्राणी दूर नेले जात असताना काही दूध जवळच्या सोम वनस्पतीवर पडले होते. ज्या ब्राह्मणांनी त्या वनस्पतींचा रस घेतला होता त्याच सोम वापरून यज्ञ करणाऱ्या राजासह सर्व नरकात भोगले गेले होते. चंदालाची स्वतःची एक शोकांतिका होती, पण त्याच ठिकाणी ब्रह्मचारी म्हणून राहिला होता जिथे गुराढोर ठेवले गेले होते आणि त्याचे अल्प अन्न त्या चोरलेल्या प्राण्यांच्या दुधाने दूषित झाले होते. आणि म्हणून तो या जीवनात चंडाला म्हणून जन्मला होता. त्याला लाजाने पृथ्वीवर फिरण्याचा शाप होता. जेव्हा क्षत्रिय ऐकत होता
तेव्हा त्याचे हावभाव सौम्य होत गेले. त्याला चंडलाच्या दुःखाची खोली दिसली आणि त्याच्या लक्षात आले की त्यांच्यापैकी सर्वात वाईट लोकरी सुटकेच्या पलीकडे नाहीत. चंडालने त्याच्या स्वतःच्या मागील जीवनाबद्दल सांगितले, जिथे तो सर्व ज्ञानाचा स्वामी होता, परंतु अभिमानाने अंधा झाला होता. त्याने प्राण्यांच्या मणक्याला जोडलेले मांस खाल्ले होते. पहा, मी आता या स्थितीत अडकलो आहे. चंदाल त्याच्या फाटलेल्या रूपाकडे बोट दाखवत म्हणाला, काळाने माझ्यावर क्रूर हात ठेवला आहे. क्षत्रियाचे मन चंडालाकडे गेले. त्याला माहीत होते की त्याने स्वतःच्या आयुष्यातही अनेक अपराध केले आहेत आणि तरीही वेदांचा अभ्यास आणि आत्मशिस्तीच्या सरावाद्वारे तो त्यापैकी काही चुकांचे प्रायचित्त करू शकला आहे. सहानुभूतीने प्रेरित होऊन क्षत्रियाने चंडालाला शहाणपणाचे शब्द दिले. हे जाणून घ्या हे चंडाल, तो म्हणाला, जेणेकरून तुम्ही केवळ ब्राह्मणासाठी तुमच्या प्राणवायूचा बळी देऊन मुक्ती मिळवू शकाल. ब्रह्मावर अर्पण म्हणून तुमचे जीवन सोडून देऊ शकाल. एका शात जंगलामध्ये पांडव बंधूंपैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने त्याचे पूज्य आजोबा भीष्म यांना एक गहन प्रश्न विचारला. आजोबा, त्याने विचारले, असे म्हटले जाते की सर्व धर्मनिष्ठ पुरुष मृत्यूनंतर एकाच प्रदेशात पोहोचतात. त्यांच्या स्थिती किंवा दर्जामध्ये कोणताही फरक नाही. हे खरे आहे का? पूज्य भीष्म जाणून बोलून हसला आणि एक प्राचीन आख्यायिका सांगण्यास सुरुवात केली. एका दूरच्या प्रदेशात गौतम नावाचा एक शहाणा तपस्वी आत्मसंयम आणि करुणेचे जीवन जगला. एक दिवस त्याच्या दैनंदिन फेऱ्यामध्ये बाहेर असताना त्याला एक अनाथ अर्भक भेटला, ज्याची आई कुठे दिसत नव्हती. तरुण प्राण्याच्या त्रासाने प्रेरित होऊन गौतमाने त्याला आपल्या पंखाखाली घेतले. तो त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत होता आणि त्याची काळजी घेत होता. जसजशी वर्ष जात गेली, हाती एक भव्य तोषू बनला. गौतमशी त्याचे बंधन अतूट होत गेले. का दुर्दैवी दिवशी इंद्र हा राजा धृतराष्ट्राच्या वेशात गौतमासमोर प्रकट झाला आणि त्याने पराक्रमी हत्तीला शेंजावे अशी मागणी केली. परंतु गौतमाने आपल्या प्रिय साथीदारासोबत जाण्यास नकार दिला. त्यांची सखोल मैत्री आणि हत्तीने ज्या अगणित मार्गाने त्याची सेवा केली होती, तपस्वीचे शब्द सौम्य परंतु ताळवीच्या संकल्पाने भरलेले होते. असे म्हटले जाते की 7 शब्दाची देवाणघेवाण केल्या स्थितिमानांमध्ये मैत्री विरमार होते. पंच्या दृढनिश्चयाने चकित झालेल्या धृतराष्ट्राने त्याला हत्तीच्या बदल्यात पचन संपत्ती आणि भौतिक संपत्ती देऊ केली. परंतु गौतमाने हे प्रलोभन नाकारले आणि आग्रह धरला की त्याच्यासारख्या ब्राह्मणांना सांसारिक संपत्तीचा काही उपयोग नाही. आम्हाला संपत्तीचे काय करायचे आहे? त्याने अवाथाम पण शातकत विचारले. गौतम आणि धृतराष्ट्र यांच्यातील वादविवाद सुरूच राहिला. प्रत्येक जण त्यांच्या अस्तित्वाच्या विविध क्षेत्रांच्या वर्णनात एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत होता. ज्ञानी तपस्वी या प्रदेशाबद्दल बोलत होते, जिथे नीतिमत्तेचा पुरस्कार दिला जात असे आणि पापी लोकांना त्रास सहन करावा लागत असे. त्यांनी मेरूच्या शिखरावर आनंददायी जंगलांचे वर्णन केले, जिथे किन्नर मधुर मधुर गाणी गात असत आणि जांभूंची झाडे झगमगत्या फुलांनी भरत असत. धृतराष्ट्राने मात्र प्रभावित होण्यास नकार दिला आणि अशा प्रदेशांमध्ये उतरणार नाही तसा आग्रह धरला. मी एका उच्च क्षेत्रात परत येईन असे त्याने घोषित केले. त्याचा आवाज प्रत्येक क्षणाशी अधिक आत्मविश्वासाने वाढत गेला. परंतु गौतम अडखळत राहिला. हत्ती ज्या विविध प्रदेशांमध्ये राहतो असे म्हटले जात होते, त्याबद्दल बोलताना त्याचे डोळे त्याच्यावर स्थिर झाले. संभाषण चालू राहिले, ज्यात प्रत्येक सहभागी मरणोत्तर जीवनाची स्पष्ट चित्रे रंगवत होता. त्यांनी अशा प्रदेशांचे वर्णन केले जेथे प्राणी आनंद आणि सुसंवादाने राहत होते, जेथे संगीत आणि नृत्याने हवा भरली होती आणि जेथे स्त्रिया सामाजिक नियमांच्या निर्बंधांपासून मुक्त होत्या. ते अशा क्षेत्राबद्दल बोलले जेथे प्राणी इच्छा आणि आसक्तीपासून मुक्त होते, जेथे लाभ आणि तोटा समान म्हणून पाहिले जात होते आणि जिथे अस्तित्वाची रचना करुणा आणि दयाळूपणे विणली जात होती. जशी त्याच्या चमत्कार पोहोचली. तू एका भव्य सभेमध्ये पांडवापैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्माकडे एक प्रश्न घेऊन गेला, जो काही काळापासून त्याच्या आत जळत होता. तो म्हणाला, आजोबा, तुम्ही आम्हाला विविध प्रकारच्या भेटवस्तूंचे ज्ञान आणि शांतता आणि करुणेचे जीवन जगण्याचे महत्त्व सांगितले आहे, पण मला सांगा, तपश्चर्येचा सर्वोच्च प्रकार कोणता आहे? आपल्या विशाल ज्ञानाच्या भांडारातून एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करताच भीष्माचे डोळे चमकले. मी तुमच्यासोबत भाग्यकाची कथा सांगेन, तो म्हणाला, ज्याने देव आणि ऋषींच्या आवाक्याबाहेर आनंदाचे क्षेत्र प्राप्त केले. मी ऐकले आहे की भागीरथाने अत्यंत कठोर तपश्चर्येसाठीच्या त्याच्या कविचल समर्पणाद्वारे
हा पराक्रम साधिकेला पुढे जाण्यापूर्वी भीष्म आपले विचार गोळा करत थांबला. हे युधिष्ठिर, मी तुम्हाला सांगतो की भागीरथाने इती उंची कशी गाठली. तो ब्राह्मणाला म्हणाला, मी ब्राह्मणांना अग्नीत यज्ञ आणि भेटवस्तू दिल्या आहेत. मी शेकडो हजारो सोन्याची नाणी, हजारो बक आणि मादी गुलाम आणि घोडे, हाती आणि मौल्यवान रत्नांच्या रूपात प्रचंड संपत्ती दिली आहे. जसजसा भीष्म बोलला तसच त्याचा आवाज अधिक उत्कट होत गेला, ज्यामुळे भागीरथाच्या भक्तीची सखोलता कळू लागली. तो ब्राह्मणाला म्हणाला, मी 10 प्रयुक्त गायी दिले आहे, प्रत्येकाने दूध दिले आहे आणि सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित लाखो घोडी मी 11 वेळा एकसत्र यज्ञ, 100 वेळा ज्योतिष्ठ यज्ञ आणि अनेक वेळा 75 यज्ञ देखील केला आहे. परंतु या कृतींद्वारे मला हा प्रदेश प्राप्त झाला नाही. भीष्मने पुढे म्हटल्याप्रमाणे त्याचे डोळे युधिष्ठिरच्या आत्म्यात बुडलेले दिसत होते. मी तुम्हाला भागीरथाच्या सर्वात मोठ्या तपश्चर्येबद्दल सांगेन. तो म्हणाला, 100 वर्षे तो पवित्र दानवी नदीच्या काठावर राहिला. अत्यंत कठोर तपश्चर्या कर आणि ब्राह्मणांना भेटवस्तू दे. त्याने पुष्कर तलावांमध्येही अर्पण केले, जिथे त्याने शेकडो हजारो घोडे आणि गायी दान केल्या. भीष्माने कथा सांगितल्याप्रमाणे युधिष्ठिरच्या चेहऱ्यावरून त्याच्या भागीरथाच्या भक्तीची वाढती समज प्रतिबिंबित होते. आणि त्या बलिदानांचे काय, आजोबा, त्याने विचारले. भीष्म असला, त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. हे युधिष्ठिर, भागीरथाने अग्नीत यज्ञ केले, परंतु या कृतींद्वारे त्याने हा प्रदेश प्राप्त केला नाही. भीष्माने भागीरथाच्या तपश्चर्येची कथा सांगणे सुरूच ठेवल्याने युधिष्ठिरचे मन अस्वस्थ झाले होते. तो बोलला, हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक उदारणारी चमक दाखवणारा सूर्य गाजावर मावळत होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याचे पूजा आजोबा भीष्म यांच्या चरणी बसून जीवन आणि दीर्घायुष्याच्या रहस्याबद्दल मार्गदर्शन मागत होता. आजी युधिष्ठिराने विचारले, मानव तरुण असतानाही का म्हणतो, माणसाचे आयुष्य लांब किंवा लहान कशामुळे होते? तो थांबला. त्याचे डोळे भीष्माच्या शहाण्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक टेकले. तपश्चर्या, ब्रह्मचर्य किंवा पवित्र मंत्रांच्या मुखपटनाने दीर्घायुष्य आणि संपत्ती प्राप्त होते का? भीष्म हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. माझ्या प्रिय युधिष्ठिर, मी तुला सांगे, त्याने सुरुवात केली मायाविधी किंवा प्रथा हे माणसाचे आयुष्य ठरवत नाही, तर त्याचे आचरण आणि वर्तन ठरवते. जो नीतिमत्वाने आणि योग्यतेने जीवन जगतो तो दीर्घकाळ जगेल आणि समृद्ध होईल. तर जो दुष्ट किंवा अयोग्य आचरणात गुंतलेला असेल त्याला अल्पायुष्य भोगावे लागेल. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याने आपल्या हातांनी आकाशातून प्रतिमा बनवण्याप्रमाणे हावभाव केला. ज्या व्यक्तीचे वर्तन चांगले आणि नीतिमान आहे तो मजबूत आणि उंच वाढणाऱ्या झाडासारखा आहे. त्याची मुळे सद्गुणासाठी पृथ्वीवर खोल रुजलेली आहेत. त्याला पाहणाऱ्या सर्वांचे लक्ष आणि प्रशंसा तो आकर्षित करतो आणि त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरते. युधिष्ठिराने लक्षपूर्वक प्रत्येक शब्द ऐकला. त्याचे मन प्रत्येक शब्द आत्मसात करत होते. पण जे दुष्ट किंवा दुष्ट आहेत त्यांचे काय, त्याने विचारले. भीष्मची अभिव्यक्ती गंभीर झाली आणि तो गंभीर स्वरात बोलला, जे पाप आणि द्वेषाचे जीवन जगतात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांचे अल्पायुष्य अंधारात आणि निराशेत संपेल. जसे संभाषण संपुष्टात येत होते तसंच भीष्माने युधिष्ठिराला चांगले आचरण कसे विकसित करावे आणि दीर्घायुष्य कसे प्राप्त करावे याबद्दल व्यवहारिक सल्ला दिला. ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठत तो म्हणाला, तुमचे तोंड आणि तोंड धुवा आणि सकाळची प्रार्थना करताना आदराने हात जोडा. तुमच्या शब्दाची आणि कृतींची जाणीव ठेवा आणि सर्व प्रकारची फसवणूक आणि हानी रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तेव्हा भीष्माचे शब्द आशीर्वादासारखे हवेत तळमू लागले. युधिष्ठिराला त्याचे हृदय जीवनातील रहस्याबद्दल आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरलेले वाटले आणि त्याला माहित होते की तो त्याच्या आजोबांचे ज्ञान नेहमी आपल्या बरोबर घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हस्तिनापुरावर सूर्य उगवला तेव्हा युधिष्ठिर त्याच्या झोपेतून उठला. त्याने भीष्माचे शब्द आचरणात आणण्याचा निर्धार केला. त्याने आपले तोंड आणि तोंड धुतले, आदराने त्याचे हात जोडले आणि सकाळची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. जेव्हा तो पवित्र शब्द बोलत होता तेव्हा त्याला शांतता आणि स्पष्टतेची भावना अनुभवायला लावी. एका गजबजलेल्या साम्राज्याच्या दरम्यान कुंतीचा मोठा मुलगा युधिष्ठिर याने भावांमधील नाजूक संतुलनाबद्दल मार्गदर्शन मागितले. मोठ्या भावाने त्याच्या लहान भावनांशी कसे वागावे आणि त्याउलट कसे वागावे याबद्दल शहाणपणासाठी तो भरतवंशाचा आदरणीय प्रमुख भीष्माकडे वळला. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे अंतर्दृष्टीने चमकले. माझ्या प्रिय युधिष्ठिर एक शहाणा शिक्षक
आपल्या विद्यार्थ्यांना दाखवेल त्या सन्मानाने आणि करुणेने तुम्ही नेहमी आपल्या लहान भावाप्रती वागले पाहिजे. त्याचा आवाज सौम्य झाला. ज्याप्रमाणे एक शिष्य बुद्धी नसलेल्या शिक्षकाचा आदर करू शकत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही एक आदर्श मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या कृती तुमच्या भावनांसाठी मान ठेवती. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रत्येक शब्द आत्मसात करत होते. त्याला माहित होते की ज्येष्ठ असणे ही मोठी जबाबदारी घेऊन येते. भीष्म पुढे म्हणाले, कधीकधी त्यांच्या चुकांकडे डोळेझाक करणे आवश्यक असते. जरी तुम्हाला त्यांची जाणीव असली तरीही यामुळे तुमच्या लहान भावांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवामधून शिकता येते आणि न्याय किंवा टीका न होता वाढता येते. भीष्माचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे सुखदायक आणि शांत करणारे होते. त्याला माहित होते की भावांमध्ये बंधन पवित्र आहे आणि ते काळजीपूर्वक जोपासले पाहिजे. जर तुमचे धाकटे भाऊ चुकीचे काम करत असतील तर तुम्ही त्यांना उघडपणे फटकारल्याशिवाय सावधगिरीने दुरुस्त केले पाहिजे, असे तो म्हणाला. यामुळे बाहेरच्या लोकांना त्यांच्या मतभेदाचा फायदा घेण्यापासून आणि तुमच्यात फूट पाडण्यापासून रोखले जाईल. भीष्माच्या शब्दांचा भार लक्षात येताच युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. त्याच्या लक्षात आले की त्याच्या कृतीचा केवळ त्याच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण राज्यावरही खोल परिणाम होतो. जर मी मोठा भाऊ म्हणून हे चांगले उदाहरण मानण्यात अयशस्वी ठरलो तर तो म्हणाला, मी आमच्या कुटुंबाची समृद्धी आणि प्रतिष्ठा नष्ट करण्याचा धोका पत्करत आहे. भीष्माने गंभीरपणे मान डोलावली. खंच माझ्या मुला, तू तुझ्या कुटुंबाच्या सन्मानाचा आणि कल्याणाचा संरक्षक आहेस. तुझ्या वागण्याने एकतर तुझ्या भावनांमधील आणि इतरांशी असलेले त्यांचे संबंध मजबूत होतील किंवा कमकुवत होतील. लक्षात ठेवा की पापी व्यक्ती त्यांच्या प्रियजनांना केवळ धोक आणि लाज आणते, तर धार्मिकता ही सर्वात चांगली गोष्ट आहे. युधिष्ठिर जेव्हा ऐकत होता तेव्हा त्याला त्याचे अंतःकरण करुणा आणि समजूतदारपणासह विस्तारत असल्याचे जाणवले. त्याला माहित होते की मोठा भाऊ असणे म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर त्याच्याकडे पाहणाऱ्यांची जबाबदारी आणि काळजी घेणे देखील आहे. भीष्मचे शब्द त्याच्यावर ठेवलेल्या पवित्र विश्वासाचे आणि त्याचे पालन करण्याचे महत्त्व आठवण करून देणारे होते. त्यानंतरच्या काळात युधिष्ठिराने भीष्माचे ज्ञान एका दीपस्तंभाप्रमाणे सोबत नेले. त्याच्या कृती आणि निर्णयांना मार्गदर्शन केले. त्याने एक आदर्श मोठा भाऊ बनण्याचा प्रयत्न केला. आपल्या लहान भावंडांसाठी एक उच्च मानक स्थापित केले आणि त्या बदल्यात त्यांचा आदर आणि प्रशंसा मिळवली. कौटुंबिक गतिशीलतेच्या गुंतागुंतीचा सामना करत असताना त्याने आपल्या वडिलांचे शहाणपणाचे शब्द लक्षात ठेवले. एका शात जंगलात कुंतीचा मुलगा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्म यांच्याजवळ चिंतनशील अवस्थेत बसला. राजकुमाराचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, आज मी पाहिले आहे की पुरुषांच्या सर्व आज्ञा अगदी म्लेच्छांसह उपवास करतात, पण या प्रथेमागील कारण काय आहे? हे खरोखर पुण्य आहे का शहाणा आणि आदरणीय भीष्म जाणूनबुजून असला. त्याने त्याच्या स्वतःच्या भूतकाळातील एक कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने प्रख्यातोशी अंगिरास यांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते, भीष्माने सुरुवात केली, मी ह्याच विषयावर वशीर अंगिरांचा सल्ला घेतला. अंगिरस, मी विचारले, ब्राह्मण आणि क्षत्रिय एकाच वेळी 3 रात्री उपवास कसे करतात, मात्र वैश्य आणि शूद्र त्यांचे उपवास एका रात्रीपुरते मर्यादित का ठेवता? वशी अंगिरास यांचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले आणि त्यांनी उत्तर दिले, ब्राह्मण आणि क्षत्रियांसाठी 3 रात्रीचे उपवास निश्चित आहेत, तथापि वैश्य आणि शूद्रांसाठी उपवासाचा कालावधी केवळ एकाच रात्रीचा असतो. मूर्खपणामुळे जर ते जास्त काळ उपवास करतात तर त्यातून प्रति होत नाही. भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली. अंगिरसने पुढे स्पष्ट केले की जो नियंत्रित इंद्रिये आणि आत्म्याने उपवास करतो, विशिष्ट चांद्र दिवशी एकाच जेवणापासून दूर राहतो, त्याला महान गुण प्राप्त होता. अशा व्यक्तीला क्षमा, सौंदर्य आणि शास्त्राशी संवाद साधण्याची देणगी मिळते. ते आता अपत्तीन आणि गरीब होत नाहीत. जेव्हा भीष्माचे शब्द नदीसारखे वाहत होते तेव्हा तो दीर्घकाळ उपवास करणाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या बक्षिसाबद्दल बोलला. जो मार्गशीर्ष महिना दररोज एका भोजनापासून दूर राहतो तो अनेक ब्राह्मणांना आदर आणि भक्तीने पोचतो. असे केल्याने ते त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त होतात. भीष्माने उपवासाचे रहस्य उघड करत राहिल्याने राजकुमाराचे डोळे मोठे झाले. जे 2 महिने उपवास करतात, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, पृष्ठपद, अश्विन आणि कार्तिक त्यांच्यासाठी विशिष्ट बक्षिसे वाट पाहत आहेत. त्यांना मोठी संपत्ती, एक मोठी संतती मिळते आणि ते त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रतिष्ठित स्थान प्राप्त करतात. भीष्माचा आवाज अधिक गंभीर होत गेला कारण त्याने उपवासाची अंतिम रहस्य उघड केली. जो दर महिन्याला 3 रात्री
2 आणि 10 वर्षे उपवास करतो त्याला त्याच्या नातेवाईकांमध्ये वर्चस्व प्राप्त होते. जो दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा खातो, दरम्यान मद्यपानापासून दूर राहतो आणि दररोज त्याच्या पवित्र अग्नीवर धूप ओततो, त्याला 6 वर्षा यश मिळते. जशी जशी भीष्माची कथा संपायला लागली तशी युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकली. त्याच्या अंतकरणाने पांडवांच्या दरबारातील पवित्र दालनामध्ये ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर त्यांच्या पूज्य नातू भीष्मासमोर उभा होता. आदर आणि चौकशीच्या सखोल भावनेने त्याने विचारले, हे उच्च आत्म्याचे राजोबा, तुम्ही बलिदानाच्या गुणांबद्दल स्पष्टपणे बोललात. या जीवनात आणि पुढच्या काळात त्यांचे गुण प्रकट केले आहेत. तथापि मला कबूल करावे लागेल की असे भव्य विधी आपल्या आवाक्याबाहेर आहेत, कारण त्यांना भरपूर संसाधने आणि विविध आगमनांची आवश्यकता असते. भीष्म जेव्हा एक वेगळा मार्ग दाखवू लागला जो गरीब किंवा निराधार लोकांना सहज उपलब्ध होता, तेव्हा त्याचे डोळे समजूतदारपणाने संपू लागले. ऐका युधिष्ठिर, तो म्हणाला, असे काही अध्यादेश आहेत जे प्रथम महान ऋषी अंगिराने जारी केले, जे जेव्हा पाळले जातात तेव्हा त्या गाना समान गुण देतात. ही कृती जरी साधी असली तरी त्यांच्यात एखाद्याचे जीवन बदलण्याची सखोल शक्ती असते. भीष्म एका माणसाबद्दल बोलत होते ज्याने सकाळी फक्त एक जेवण आणि रात्री दुसरे जेवण घेतले. दरम्यानच्या काळात 6 वर्षे सव अन्न आणि पेयांपासून दूर राहिले. या तपस्वी प्रथेमुळे एक उल्लेखनीय परिवर्तन घडले. त्याने सूर्यासारखा चमकणारा सोन्याचा रथ मिळवला आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या दिव्य मुलीसह प्रजापतीच्या प्रदेशात वास्तव्य केल्याची पुढे म्हणाली, जो माणूस 3 दिवस उपवास करतो, दर 4थ्या दिवशी फक्त जेवण खातो आणि दररोज आपल्या पवित्र अग्नीवर नैवेद्य ओततो, त्याला वजापे येण्याचे उच्च गुण प्राप्त होतात. त्याचा रथ हास मोर आणि सासाने ओढला जातो आणि तो असंख्य वर्षे सुंदर अक्षरांनी वेढलेल्या इंद्राच्या प्रदेशात राहतो. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा सभागृहाचे रूपांतर त्याच्या शब्दांनी झाले. युधिष्ठिर आश्चर्याने चमकला आणि त्याने विचारले, हे आजोबा, दीर्घकाळ उपवास करणाऱ्यांचे काय, त्यांचा काय फायदा होतो? भीष्म हसला आणि म्हणाला, जो माणूस 5 दिवस उपवास करतो, फक्त 6व्या दिवशी खातो आणि दररोज नैवेद्य उतरतो, त्याला गोमेधा बलिदानाचे गुण प्राप्त होतात. त्याचा रथ सोन्याने सुशोभित आहे, हास आणि मोळाने ओढलेला आहे आणि तो अक्षरांच्या मानेवर झोपतो, त्यांच्या सुरेल गाण्यांनी वेढलेला आहे. भीष्माने एका दिवसापासून 9 दिवसांपर्यंतच्या प्रत्येक पदाचे गुण प्रकट केल्याने सभा विस्मयाने भरून गेली. प्रत्येकाने शेवटच्या उपवासापेक्षा जास्त बक्षीस दिले. जो माणूस 7 दिवस उपवास करतो, भीष्म म्हणाला, पोंडरिका बलिदानाचे उच्च गुण प्राप्त करतो. त्याचा रथ रंगीत कमळासारखा असतो आणि त्याच्यासोबत तारुण्य आणि सौंदर्य असलेल्या मुली असतात. जशा महाराणीने या अध्यादेशांचे रहस्य उघड करणे सुरू ठेवले, तसंच एक युधिष्ठिर हृदयाने भरून गेले. एका गारण संभाषणाच्या दरम्यान पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याच्या आदरणीय नातू भीष्माकडे वळला आणि त्याच्या मनात एक प्रश्न पडला. आजोबा, तो म्हणाला, मला सर्व तीर्थांपैकी सर्वात महान तीर्थाबद्दल सांगा, जे सर्वोच्च शुद्धता आणते. ते काय आहे? भीष्म शहाणा आणि जाणकार त्याने समजावून सांगण्यास सुरुवात करतात. परोपकारीपणे हसला. हे युधिष्ठिर, सर्व तीर्थांमध्ये योग्यता आहे. तो म्हणाला, परंतु एक आहे, विशेषतः जो शहाणपणाने संपन्न असलेल्या माणसांचा शुद्धीकरण करणारा म्हणून उभा आहे. त्याला मानस म्हणतात. एक अथान आणि निर्दय तलाव, ज्याचे पाणी सत्याचे मूर्त स्वरूप आहे आणि ज्याची खुणी समजुतीने भरलेली आहे. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत चित्रे रंगवली. या तीर्थात स्नान करणे म्हणजे शुद्धीकरणाचे फळ मिळवणे. लाजाळूपणा, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, सौम्यता, करुणा, संयम आणि शांतता यांपासून मुक्ती मिळवणे. परंतु केवळ मालहास स्नान करणाऱ्यांना तीर्थ मानले जात नाही. ज्या व्यक्तीने आसक्ती, अभिमान आणि सांसारिक इच्छा ओलांडल्या आहेत आणि जो साधेपणा आणि शुद्धतेचे जीवन जगतो, त्याला देखील तीर्थ मानले जाते. भीष्म थांबला. त्याचे डोळे जणू तो जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचे सार सांगण्यासाठी योग्य शब्द शोधत असल्यासारखे दूरवर पाहत होते. त्याने घोषित केले, सर्वोच्च तीर्थ म्हणजे ज्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे आणि ज्याने स्वतःला मालकीच्या कल्पनेपासून मुक्त केले आहे. त्याची नजर शुद्धतेच्या गुणांकडे निर्देशित केली आहे. आसक्ती, अभिमान आणि सांसारिक इच्छांपासून स्वातंत्र्य, साधेपणा आणि आत्मसंयमाचे जीवन आणि करुणा आणि शांततेने भरलेले. रंद युधिष्ठिराने जेव्हा भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकले तेव्हा त्याला हे समजण्यास सुरुवात झाली की खरी शुद्धता म्हणजे केवळ बाह्य शुद्धीकरण नव्हे,
तर एखाद्याच्या आत्म्याच्या आंतरिक परिवर्तनाबद्दल आहे. भीष्माने स्पष्ट केले की ज्याने स्वतःला आत्मनकाराने धुतले आहे त्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी खरोखर शुद्ध मानले जाते. आणि म्हणून युधिष्ठिराला जाणवले की केवळ पवित्र पाण्यात स्नान करणे पुरेसे नाही, एखाद्याला साधेपणा करुणा आणि आत्मसंयमाचे जीवन विकसित करावे लागेल. भीष्माने त्याचे स्पष्टीकरण पुढे चालू ठेवले. पृथ्वीवरील तीर्थांबद्दल बोलत विशिष्ट ठिकाणी जिथे लोक नावांचे पठण करून स्नान करून आणि यज्ञ अर्पण करून स्वतःला शुद्ध करू शकत होते. शरीराच्या आणि पृथ्वीवरील दोन्ही तीर्थांमध्ये स्नान करून तो म्हणाला एखाद्याला विलंब न करता यश मिळू शकते. युधिष्ठिराने ऐकल्यावर त्याला सर्व गोष्टींचा परस्पर संबंध समजण्यास सुरुवात झाली. शरीरातील तीर्थांनी योगदान दिलेल्या शुद्धतेसह ते कसे जोडले जाऊ शकते. युधिष्ठिरासमोर जमलेल्या सभेवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत सूर्य राज्यावर मावत होता. तरुण राजाचे डोळे कुतूहलाने चमकले जेव्हा त्याने त्याच्या आदरणीय नातू भीष्माला उपवासाच्या सर्वोच्च आणि सर्वात फायदेशीर फळांबद्दल विचारले. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. ऐका हे राजा, त्याचा आवाज मंद आणि शांत करणारा तो म्हणाला, जे स्वतः जन्मलेल्या व्यक्तीने गायले होते. सर्वोच्च आनंद प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे जो सर्व दुःखातून मुक्तीकडे नेतो. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. मार्गशीर्ष महिन्यात चंद्राच्या 12व्या दिवशी व्यक्तीने उपवास केला पाहिजे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र कृष्णाला केशव म्हणून पूजा केली पाहिजे. असे केल्याने घोड्याच्या बलिदानाचे गुण प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून शुद्ध होतो. भीष्माने प्राचीन ज्ञानाचे रहस्य उघड करणे सुरू ठेवल्याने युधिष्ठिरचे डोळे उत्सुकतेने धुंद झाले. पौष महिन्यात तो म्हणाला, व्यक्तीने चंद्राच्या 12व्या दिवशी उपवास केला पाहिजे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र नारायण म्हणून कृष्णाची पूजा केली पाहिजे. यामुळे वजाप्य बलिदानाचे गुण आणि सर्वोच्च यश मिळते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी आध्यात्मिक सत्याची एक रेखाचित्र विणली ज्यामुळे भक्ती आणि आत्मशिस्तीची शक्ती दिसून येते. महिन्याच्या विशिष्ट दिवशी उपवास करताना विविध नावे आणि गुणधर्मासह कृष्णाची पूजा केल्याने विविध बक्षिसे कशी मिळू शकतात याचे त्यांनी वर्णन केले. माघ महिन्यात तो म्हणाला, एखाद्या व्यक्तीने चंद्राच्या 12व्या दिवशी उपवास केला पाहिजे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र कृष्णाला माधव म्हणून पुरिले पाहिजे. यामुळे घालसले यज्ञाचे गुण मिळतात आणि स्वतःच्या वंशाला दुःखापासून वाचवते. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर भीष्माने स्वजन्माचे रहस्य उघड करणे सुरू ठेवले. फाल्गुन महिन्यात तो म्हणाला, व्यक्तीने चंद्राच्या 12व्या दिवशी उपवास केला पाहिजे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र कृष्णाला गोविंद म्हणून पूजा केली पाहिजे. यामुळे एखाद्याला अतिरात्रात बलिदानाची योग्यता मिळते आणि सोमप्रदेशाकडे नेले जाते. जसा प्रत्येक क्षण पुढे सतत गेला तसतशी युधिष्ठिरची समजूत अधिक सखोल होत गेली. त्याचे हृदय आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरून गेले. महिन्याच्या विशिष्ट दिवशी भीष्माने उपवासाचे बक्षीस प्रकट केले आणि विविध नावे आणि गुणधर्मासह कृष्णाची पूजा केली. चैत्र महिन्यात भीष्म म्हणाला, एखाद्या व्यक्तीने चंद्राच्या 12व्या दिवशी उपवास केला पाहिजे आणि संपूर्ण दिवस आणि रात्र विष्णू म्हणून कृष्णाची पूजा केली पाहिजे. यामुळे पुंडरीक बलिदानाची गुणवत्ता येते आणि देवतांच्या प्रदेशाकडे जाते. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि राज्याला सौम्य गोधुळीत संपवले तसेच भीष्माने आपले प्रगटीकरण संपवले. 1 वर्ष उपवास करून असे ते म्हणाले. त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळात भीष्म त्याच्या बाणांच्या तलवारीवर मेणबत्तीच्या सूर्यप्रकाशाने वेढलेला होता. त्याचे डोळे जरी वर्षानुवर्ष थकलेले असले तरी सखोल शहाणपणाने चमकले. अनुचा मुलगा आणि सिंहासनाचा वारस युधिष्ठिर आदराने त्याच्याजवळ आला. तरुण राजाचा चेहरा आतल्या गुणाला प्रतिबिंबित करत होता. त्याचे मन जीवनातील रहस्याबद्दलच्या प्रश्नांनी धावून जात होते. जसं तो भीष्माच्या भिक्षेदारी पोहोचला, युधिष्ठिर उत्कटतेने भरलेल्या आवाजात बोला, आजी, मी नेहमीच अस्तित्वाची रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एखादी व्यक्ती सौंदर्य आणि समृद्धी कशी मिळवू शकते, एखादी व्यक्ती आनंददायी स्वभाव कसा जोपासू शकते आणि संपत्ती आणि आनंद कसा जमा करू शकते. प्राचीन योद्ध्याकडून मार्गदर्शन मागत शब्द प्रार्थनेसारखे हवेत टांगलेले होते. विष्णूची नजर जरी वयाने कमकुवत होत असली तरी आतल्या प्रकाशाने चमकत होती. तो हसला. त्याचे डोळे त्यांच्या आत ज्ञानाचे जग धरून आहेत असे वाटत होते. अहो युधिष्ठिर, त्याने सुरुवात केली. त्याचा आवाज मंद आणि शांत करणारा होता. याचे उत्तर आपल्या वरच्या आकाशीय नृत्याला देत आहे. जेव्हा चंद्र स्वतःला मूल नक्षत्रासह संरेखित करतो
जेव्हा बहिणी त्याच्या वासरामध्ये चमकते आणि फाल्गुनी त्याच्या गुदद्वारावर प्रकाश टाकते, तेव्हा चंद्रव्रताचे व्रत करावे लागते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी ताऱ्यांच्या गुंतागुंतीच्या नृत्यातून युधिष्ठिराला मार्गदर्शन करणाऱ्या आकाशीय यंत्रशास्त्राची एक रेखाचित्र विणली. जेव्हा तुमची गुडघे सांधे अश्विनीशी जोडली जातात आणि तुमचे गुडघे अशा